नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बकासूरच्या तब्येतीबद्दल अपडेट घेऊन आलेले. बकासूरला दुखापत झाली की नाही याची अपडेट देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज बोरजाईवाडीकरांचं मैदान आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका बैलगाडी शरीरक्षेत्रामधला देव रुस्तम द्वादशी हिंदी केसरी बकासूर पाळण्यासाठी गेला होता. आज खरं तर बकासूरचा पहिरा होता तो म्हणजे शंभूसोबत. शंभू देखील टॉपचाच नंदी आहे. मागील मैदानामध्ये मालशिरस मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये 5 नंबरचा मानकरी ठरला होता. चांगला पळतोय, स्पीड त्याला चांगलेच आहेत आणि बरेच त्यांनी फायनल देखील घेतलेले आहेत. आजच्या बोरजाई वाडी मैदानामध्ये बकासूर आणि शंभूचं नियोजन जुळून आलं. गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 2 वरती चिठ्ठी निघाली. तास क्रमांक 2 वरती गट क्रमांक 20 मध्ये आपला बकासूर पळण्यासाठी खाली गेला. गाड्या सुटल्या तेव्हा भावनो बकासूर खाली पडला. त्यामुळे बकासूरची खूप अंतराने हार झाली. आज पायरा देखील चांगला होता. बाजूच्या गाडीचं देखील कौतुक करावं तेवढं चांगलंच आहे, कारण ती देखील काही तुफान स्पीडने पळाली, काही अंतराने गटपास केला. त्यांनी देखील त्यांना सेमीसाठी शुभेच्छा असतील. बकासूरची आज आपल्या गटालाच हार झाली. खूप भावनो अंतराने हार झाली. खूप वाईट वाटत आहे. आपल्याला 1 नंबरची अपेक्षा नाही, फक्त आपला बकासूर गुलालामध्ये राहावा हीच आपली इच्छा आहे. आणि आजच्या बोरजाईवाडी मैदानामध्ये आपल्या बकासूरची गटालाच हार झाली. बकासूर खाली पडल्यानंतर सर्व महाराष्ट्राला बकासूर फॅन्स क्लबना प्रश्न पडला की बकासूरला दुखापत झाली का. आत्ताच जस्ट आपण लगेच अपडेट घेतले आपल्या बकासूरबद्दल. त्यानंतर तुम्हाला लगेच ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शरीरक्षेत्रामधले नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुम्हाला सर्वांना पडलेला प्रश्न, बकासूरला दुखापत झाली का, बकासूरच्या तब्येतीबद्दल अपडेट. तर नाही, आपल्या बकासूरला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही आहे. थोडा आपला बकासूर डोफड्यावर पडला. आपला जो डोफडा असतो त्यावर आपला बकासूर पडला. थोडा बकासूरचं इथलं तोंड देखील फाटीला लागलं. असो, बकासूरला काही दुखापत नाही झाली. हीच आपली असेल. आज देव बकासूर खाली पडला. खूप वाईट वाटत आहे भावांनो. तर बकासूर लवकरच बरा होईल. लवकरच आपला बकासूर मैदानामध्ये 100% कमबॅक करताना दिसेल. बकासूरला पुढच्या मैदानामध्ये शुभेच्छा असतील. बकासूरला कोणतीही दुखापत होऊ नये हीच ईश्वराचरणी प्रार्थना असेल. तर भावांनो, बकासूर लवकरच पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये आपल्याला पळताना दिसेल. तर बकासूरला कोणत्याही प्रकारची दुखापत नाही झालेली आहे. हे खूप चांगलं आहे की बकासूरला कोणत्याही प्रकारची दुखापत नाही झाली. तर बकासूरला पुढच्या मैदानामध्ये शुभेच्छा असतील. अपडेट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो.